काँग्रेसचे आमदार नाना पटोले आपल्यासोबत आहे. नाना, संगमनेरमध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला होतोय, आरोपी फरार होतोय, परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. किती दुर्दैवी ही घटना. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, शासनाचा आणि प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. हे सगळेच्या सगळे, कारण की मी त्या दिवशी पण गृह खात्यावर चर्चा करताना सांगितलं की पोलिसांचं जे चांगले पोलीस अधिकारी आहे त्याचं खच्चीकरण करून या सरकारची चाटुगिरी करणारे आणि RSS विचाराचे अधिकारी असतील त्यांनाच चांगल्या पदावर द्यायचं, अशा पद्धतीचा निर्णय या सरकारने केला. आणि त्याच्यामुळे हे जे पोलिसांचं जे खच्चीकरण झालं, चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केलं, ज्यांना संधी मिळायला पाहिजे होती, त्याच्यामुळे आज पोलिसांचाही धाक राहिलेला नाही. आणि ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. उद्या हा प्रश्न आम्ही विधानसभेत उपस्थित करू, कारण की शिर्डी असं एक स्थळ आहे की शिर्डीमध्ये जागतिक पातळीवर लोक येतात. आता शिर्डीमध्ये जागतिक पातळीवरची लोक येत असल्यामुळे याच्या बातम्या जागतिक पातळीवर जाणार, देश पातळीवर जाणार. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत शिर्डीसारख्या आमच्या जे सगळ्यांचं दैवत आहे साईबाबा, त्यांची बदनामी करण्यासारखं, पण त्याला जबाबदारी जी आहे ही या राज्याच्या फडणवीस सरकारची आहे. नक्कीच. पण तुम्ही म्हणताय शिर्डीला बदनाम करण्याचं कटकार असताना विरोधक म्हणून भूमिका काय असणार आहे आणि ही घटना किती गंभीर वाटते? घटना गंभीर आहे, या घटनेचं मी निषेध करतो. कारण की अशा पद्धतीचं कृत्य करणारा नराधाम जो पण असेल त्याला फाशीची सजा दिली पाहिजे. पण पोलिसांच्या तावडीत नाही आहे, त्यांनी फरार झालेला आहे. याचा अर्थच पोलीस किती अकार्यक्षम आहे हे याच्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे उद्या विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला जाईल आणि या प्रश्नावर सरकारला वेळ आलं तर आम्ही स्थगन प्रस्ताव आणू आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारने याच्यावर चर्चा घडावी, राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा घडावी, अशी भूमिका आमची उद्या राहणार. महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला महाराष्ट्रात. महिला सुरक्षित कुठे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही ही भूमिका आम्ही अनेकदा मांडली. पण सरकार हे लपवालपीचं आणि जे पाशवी बहुमत या सरकारला आहे त्या भरोशावर आपली पापं लपवण्याचा प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतो. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आहे. सचिन अहिर आहेत. संगमनेरमध्ये आपण पाहतोय की 11 वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेतून घरी जाताना ॲसिड हल्ला होतो आणि आरोपी फरार होतोय. कशा पद्धतीनं पाहताय? आणि सुव्यवस्थाच मला मुळामध्ये आहेत की नाही आणि काय भीतीच राहिली नाही आहे. आणि म्हणून बघितलं असेल की ज्यावेळी सरकारच सांगतोय की 45,000पेक्षा जास्त मुलं आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि मग ज्यावेळी आम्ही मांडलं त्यावेळी सांगतात नाही नाही ते तर काय परत येतात, ते असत असते, काहीतरी ते आपसामध्ये होतो, मग ते परत येऊन जातात, काही प्रेमसंबंधामुळे काही नाराज होऊन जातात. म्हणजे दुर्दैव असं आहे की अशी जर परिस्थिती जर होत असेल तर नेमकं राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चाललं आहे, कुठे चाललं हा संभ्रम निर्माण होतोय. नक्कीच. पण काय करायला हवं विरोधक म्हणून आता भूमिका काय असणार आहे? आम्ही तर भूमिका मांडतोच आहे. अंतिम आठवड्यामध्ये हाही विषय आम्ही घेणारच आहोत आणि याच्यात काही जरी झालं तरी देखील कडक हे फक्त शासन नाही प्रशासन व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे विषय सुटतील असं आम्हाला वाटत नाही. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.